झटपट पोहे कसे बनवायचे चला सांगते. पोहे घ्यायचे आधी. ज्यावेळी पोहे करणार आहात त्याच वेळी पोहे भिजवायचे. आधी अर्धा तास भिजवून ठेवला, 1 तास भिजवून ठेवला असं नाही करायचं. पोहे करायच्या वेळेस पोहे भिजवायला घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. हे भिजते. आता आपण पुढच्या तयारीला लागू. कांदा चिरून घेते. कांदे पोहेला कांदे जास्त वापरले जातात, बट मला का नाही आवडत, सो मी दोघांना बनवते तर 1 कांदा पुरेसा आहे आणि हा अर्धा म्हणजे 3 प्लेटसाठी बनवत आहे. सो कांदा बारीक चिरून घ्यायचा. आपल्याकडे जे गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टी टाकायच्या. इथे मी 2 मिरच्या घेतल्यात, स्पाइस तिखट म्हणजे मिरची जास्त मोठी मिरची तेवढी साईज ठेवते त्याची. तेल टाकले कढईमध्ये. मोहरी तडतडा लागली की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे. शेंगदाणे मला आवडतात पर्सनली. पोहेमध्ये शेंगदाणे जरा जास्त घालते. आता जिरे उडले की त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकून घ्यायची. गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि कांदा छान असा मऊ पडेपर्यंत भाजायचा. कांदा मऊ झाला की पुढच्या गोष्टी. लिंबू, हळद, मीठ मिक्स करायचं चांगलं आणि त्याच्यामध्ये पोहे घालायचे. पोहे घातलेले आहेत आणि पोह्यांवरती थोडीशी चिमटभर साखर घातली. आता हे चांगलं असं चांगले मिक्स करून घ्यायचे पोहे. त्या वास सुटल्या, खूप सुंदर दिसतात ना. आपल्याला 2 मिनटं असंच परतायचं. ते मीठ एकदा चेक करायचं, मिठाची टेस्ट, आणि चवीनुसार मीठ परत त्याच्यामध्ये ॲड करून आता हे पोहे खाण्यासाठी रेडी आहेत. पोहे रेडी झालेत आणि मला असे पोहे आवडतात ज्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे नाही. कोथिंबीर घातली की मला ते पोहे नाही तेवढे आवडत आणि मऊ लागतात. म्हणजे जसे मी दाखवले तुम्हाला बघा, हे बघा एकदम मऊ. आणि मला असे पोहे आवडतात. सो मला जसे आवडतात तसे मी प्लेन पोहे बनवले. तुम्हालाही असे आवडतात का कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय द पोहे.